योहानु लिहिलं धडचं खबर 2 अध्याय. 3 दिवसादिनी गलिलया प्रांतमाटले काना मनाचे गावात एक लगन होलं. तवर येसूची माई तिथं राहिली. येसूतनं त्यानाचे शिशुलात सुगा ते लग्नाले बोलावला. ते लग्नात द्राक्षाचा रस सोरून गेले. तवर येसूची माई त्यांले द्राक्षाचा रस नाहीत म्हणून त्यांना संग सांगलन. पण येसू तिम्या संग असं म्हटलन, आई ते भने माझं नव्हे, झालं काही ते भने करासाठी माझा भगत अजून नाही वा म्हटलन. त्यालागी त्यानाची माई परचारम करायचं नात देखून त्यांना तुम्हाला काय सांगते की त्यातच करा म्हणून सांगलन. युदुलू शुभ्रम करून घेवाचे आचारमाच्याने जवळ 5 सेवा पायचून 700 लिटरलू पाणी धराचे 6 गोट्याचे गोल्याल तिथं ठेवून राहिले. तवर येसू त्या गोल्याला आता पाण्याकून भरा म्हणत त्यांना सांगले आले. त्याही त्यांत कटना होगी भरला. तवर त्यांना त्यां संग तुम्ही आत्ता बुडून जेवणाचे अधिकारी जवळ धरून जा म्हणत सांगले आले. त्याही धरून गेले. ते द्राक्षाचा रस कोथून आला की ते परचारम करायचे नालेच चवलं, पण जेवणाचे अधिकारीले नाही चवा. त्यालागी द्राक्षाचा रस होलो ते पाणी रुची देखले. तवर ते जेवणाचा अधिकारी नवरा बाबा आता बोलवून असं म्हटलन, प्रत्येकला आधी धडस द्राक्षाचा रस घालून वजा रिम्याकून राहिले. तवर कलती रस घालतात. तुन होल्या आत्ताच्या आले धडस द्राक्षाचा रस ठेवून घेतलास म्हणून त्यांना संग म्हटलन. गलिलया प्रांतमाटले काना मनाचे गावात येसू हे आधीचं अद्भुत कार्य करून त्यानाचे महिम्यात चववलन. त्यालागी त्यानाचे शिष्युलू त्यानावर विश्वासम ठेवलात. ते होल्यापायी येसून त्यानाची माई आणि त्यानाची भाऊ त्यानाची शिष्युलू कफेर्नहूम पట్టणमाले जाऊन तेथं इटलेक दिवस राहिले. तवर पास्का मनाचा युदुलाचा पांडू जवळ आला. येसू यरुशलेम पట్టणमाले गेलं. तेव्हाचे गुडेचे इलाक्यात बैलनाथ, मेंढनाथ, पावऱ्यालात विकाचनाथ आणि रुपेनाथ अदल बदल कराची बसून राहणं देखून त्यांना दोरोनाकून कोरडाल करून मेढनाथ, बैलनाथ अख्ख्या तर देवाचे गुडेचे इलाक्यातून बाहेर घालून रुपे अदल बदल कराचे नाचे रुपे टाकून देऊन त्यांचे बाल्याला आता खालतू पाडून टाकून पावऱ्याल विकाचे ना संग त्यांना ह्यांत इथून धरून घेऊन जा. माझे बाचे घरात बेपारम कराचे घराच्याने नको करा म्हणत त्याहानले सांगलन. तुझे घरात कापाडावं मनाचा आस माझे मनात जरत राहिलं म्हणत लेखनालात लिहून आहे म्हणत त्यांनाचे शिशुलो आद करून घेतलात. तवर युदुलाची नायकुలు जबाब देत, तुन हे कार्याल करतास ना, तुले अधिकारम हाय म्हणत रुजू करून घेवाले कोणतं कार्यम करतस म्हणून त्यांना हटकलात. तवर येसू हे देवाच्या गुडेत पाडून टाका, 3 दिवसांत त्यात उभं करतं म्हणत जबाब दिलन. त्यासाठी युदुलाची नायकुలు हे देवाच्या गुडेत 206 साल बांधला ना, तुन 3 दिवसांत उभं करतस की म्हणून म्हटलात. होल्याक येसू त्यानाचं आंगमनाचे गुढेत गुरचून ते गोट सांगलन. त्यांना मरलेनातून उठल्यापायी येसू हे गोट सांगला म्हणत त्यांना शिशुलो आद करून घेऊन लेखना माताना येसू सांगले गोठीत नमलात. पास्का पांडुगाचे वगतीले त्यांना यरुशलेम पట్టणामात राहताने ते पांडुगात किती जण पजा त्यांना करले सूचक क्रियेलात देखून त्यांनाच मेसया म्हणत ओपून घेतलात. पण येसू त्यांत नाही नम्मा. काहले म्हटल्या माणसं कसंटले की त्यांना ठाऊक, माणसात राहिले अख्ख्याई येसूले ठाऊक. त्यालागे माणसा गुरचून कोणीच त्यांना गवाय देवाचा अवसरम नसे.